गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी गुन्हेगारीच्या प्रमाणात घट झाल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली। शहरातील विविध गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांच्या विशेष पथकाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सातत्याने कारवाई सुरू असल्याची माहिती त्यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली। हे पहा की आपल्या शहरामध्ये महत्वाचे हेड्समध्ये गुन्ह्यामध्ये घट झालेली आहे। प्रामुख्याने गेल्या वर्षाच्या तुलना करता आपल्या जवळपास 18 मर्डरचे गुन्हे हे घट झालेले आहेत। त्याचबरोबर ती चोरीच्या गुन्ह्यामध्ये घट झालेली आहे, वाहन चोरीमध्ये घट झालेली आहे, प्रतिबंधात्मक कारवाई आपण जास्त केलेली आहे। मकोकाच्या पण वर्षभरात 10 गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याचबरोबर आपण मकोकाचे नार्कोटिक्सच्या विरुद्ध 2 गुन्हे दाखल केलेले आहेत। 2 गुन्ह्यांना मकोका लावलेला आहे। एमपीडीएम मोठ्या प्रमाणावरती केलेली आहेत। एमपीडीएम मधले आपण आरोपींना डिटेन्शन करता शहरात न ठेवता आपण अकोला, नागपूर, चंद्रपूर आणि राज्यात इतर भागात पाठवलेला आहे। त्यामुळे निश्चितच त्याचा परिणाम झालेला आहे। आपल्याकडे तुम्ही बघत असाल की नार्कोटिक्सची पण गेल्या 2 वर्षामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे। त्याचे देखील पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला शहरात दिसून येतात। नार्कोटिक्सची अवेलेबिलिटी शहरामध्ये नाहीये। ह्या 2-3 पोलीस स्टेशनमध्ये ज्या काही घटना झालेल्या आहेत त्या सर्वसाधारणतः या दीड महिन्यातल्या आहेत। त्याच्यामुळे काही गुन्ह्यामध्ये वाढ झाली असं काही म्हणता येणार नाही। आणि जे काही गुन्हे घडलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व आरोपी अटक केलेले आहेत आणि त्या सगळ्या आरोपींना आम्ही काही एका गुन्ह्यामध्ये आम्ही कोंडगी नगरच्या मकोकाचे पण सेक्शन लावलेले आहेत। आणि आमचे RCP आहे, त्याचबरोबर म्हणजे लोकल पोलीस स्टेशन आहे, क्राईम ब्रांच आहे, त्यांनी निश्चितच रेकॉर्डवरची गुन्हेगारांची माहिती काढून त्या बाबतीमध्ये त्यांचं चेकिंग आणि प्रभावी त्यांच्यावर नियंत्रणाकरता आमचे प्रयत्न सातत्याने चालूच आहेत।